उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हात मिळवणीबाबत मनसेच्या अनेक नेत्यांची नकार घंटा। ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसैनिकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांची संदीप देशपांडेंकडून आठवण। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर शरद पवारांचा मात्र बोलण्यास नकार। उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र हिताच्या अटीत भाजप येत नाही, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचलं। तर राऊतांवर महायुतीच्या नेत्यांचा पलटवार। माझ्या दृष्टीनं वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला। राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य। दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण। वडाळ्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून श्रीरामाच्या मिरवणुकीला सुरुवात। दुपारी मिरवणुकीच्या परवानगीवरून पोलीस आणि विहिंपचे कार्यकर्ते आमनेसामने, सौम्य लाठीचार्जची घटना। संग्राम थोपटे 22 एप्रिलला हातात कमळ धरणार। कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर निर्णय। काँग्रेसनं अनेक वेळा डावलल्याचा थोपटेंचा आरोप। सोलापूरचे न्यूरो फिजिशियन्स वळसंकरांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच रुग्णालयातील महिला मनुषा मानेला अटक। खोटे आरोप करून धमकावल्याचा मनुषावर आरोप। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबरोबरच इतर रुग्णालय रडारवर। तनिषा भिसे उपचार झालेल्या सर्व रुग्णालयांना नोटीस पाठवणार। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। बीडमध्ये छेडछाडीला वैतागून महिनाभरापूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईचं एकनाथ शिंदेंना पत्र। महिन्याभरानंतरही कांबळे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत। अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड। नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्यानं पाणी विकत घेण्याची वेळ। पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप। जम्मू काश्मीरमधील विविध भागात ढगफुटी सदृश पाऊस। रामबन शहर उद्ध्वस्त, तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। विदर्भाचा पारा वाढला। चंद्रपूर आणि अकोल्यात पारा 44 अंशांपार, तर गोंदियातही 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद।